आलास? बरं, ज्या कामासाठी गेला होतास ते काम झालं का नाही? हो झालं. जवळपास 400 कार्यकर्त्यांना भेटलो. रावसाहेबांची सुटका झाली, त्यानंतर अशी भेट झालीच नव्हती. मग काय म्हणणं आहे त्यांचं? आता खुश आहेत सगळे. आपल्या पक्षाचं काम सुरळीत सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पक्षाबद्दल त्यांना प्रेमाची आणि आदराची भावना आहे. त्यांचा उत्साह बघितला आणि मलाच आनंद झाला. ती खूप चांगली बातमी आणली. आई, मला खूप भूक लागली. कोणाला तरी जेवायला वाढायला सांग. अरे कोणाला कशाला, मीच वाढते. चल ये. आई, काय जेवायला? तुझ्या आवडीचं भरीत आणि भाकरी केली, आलेच घेऊन. जेव. वांग्याचं भरीत? वय, तुम्हाला आवडतं ना म्हणून खास तुमच्यासाठी बनवले. चांगलं आहे, पण काय छोटे मालक, हे असं भरीत नाही चांगलं लागणार मला. असं भरीत नको. हो पण तुम्हाला आवडतं अगदी तसंच केलंय बघा. नाही म्हणजे घाण्याच्या तेलाची फोडणी, त्यावर ठेचा, मग लसणाची फोडणी आणि तुम्हाला आवडतं तसे दाणे बी टाकलेत त्यात. एकदा तर खाऊन बघा. हो रमा, पण असं मला नुसतं भरीत नाही आवडत. अहो मग नुसतं कुठे, गरमागरम भाकरी पिता आहे. रमा, मला असं भरीत नकोय. छोटे मला खाऊ, एकदा खाऊन तर बघा, मस्त चव येईल बघा तुमच्या जिभेला. पण का नकोय, दुसरं काय बनवून देऊ का? अहो खास तुमच्यासाठी बनवलं होतं, पण तुम्ही तर. रमा, हे तेव्हाच खास होईल जेव्हा ते तुम्ही मला तुमच्या हाताने भरवाल. छोटे मला खाऊ, काय तुम्ही बी, कोणी पाहिलं तर? बघा, घरात कोणीच नाहीये, त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तुमच्या हाताने मला भरवत नाही तोपर्यंत मी जेवणारच नाही. छोटे मला का तर लहान मुलासारखा हट्ट करते हा तुम्ही. हट्टीपणा समजा, विनंती समजा, नाहीतर अट समजा किंवा काही समजा, पण तुम्ही बनवलेले भरीत आणि भाकरी मी खावी असं तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही मला तुमच्या हाताने भरवा. आई, मला जेवायला नकोय. दुसरं काय बनवलं असशील तर सांग. प्रताप, 1 मिनिट. मला माहितीये तुझ्या मनात काय चाललंय. भरीत रमा बनवायची आणि खूप छान बनवायची. भरताच्या निमित्ताने तिची आठवण आली म्हणून अपसेट झालायस ना, आणि म्हणून तुला जेवायचं नाहीये ना. प्रताप, याचा अर्थ तू अजूनही तिला विसरलेला नाहीयेस. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती अजून आहे. इतकं सगळं होऊन सुद्धा. आई, तसं काही नाहीये. प्रताप, आई आहे मी तुझी. 9 महिने पोटात वाढवलंय, लहानाचा मोठा केलाय मी तुला. तू स्वतःशी खोटं बोलू शकतोस रे, पण माझ्याशी नाही खोटं बोलू शकणार. कुठलंही मूल त्याच्या आईपासून काहीच लपवू शकत नाही. खरं सांग, तुझ्या मनात काय चाललंय? आई, तुला जे वाटते तेच चाललंय माझ्या मनात. पण डोंट वरी, मी हे सगळं विसरण्याचा प्रयत्न करतोय आणि आता मी पुढे जाणार आहे. तुझा निर्णय मान्य आहे मला, पण ह्या सगळ्याचा परत एकदा नीट विचार कर. रमाचा विचार कर, तुझा विचार कर. तू रमाशिवाय राहू शकतोस का ह्या गोष्टीचा विचार कर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रियाचा विचार कर. बस एवढंच सांगेन मी तुला. बाकी सगळं सांभाळायला तू समर्थ आहेसच. बरं, आता भरल्या ताटावरून उठून जाऊ नकोस, मी भरवते तुला. आई, मी काय लहान आहे का?
की मी रुसलोय म्हणून तुम्हाला भरवतेस? प्रत्येक आईसाठी तिचं मूल किती मोठं झालं ना तरी बाळच असतं. चल भरवते तुला. मावशी, ऑर्डर आली रे आली की मी जसं तुम्हाला सांगितलंय तसं या कागदावर लिहायचं आणि हा कागद या फाईल मध्ये ठेवायचा. आलं का लक्षात? जी छोट्या मालकीनबाई. आणि या फॉर्मवर जे नाव आहे ना ते नाव आजची तारीख टाकून रजिस्टर मध्ये त्याची व्यवस्थित नोंद करायची. बरं मला सांगा, तुम्हाला लिहिता वाचता येतं ना? बाई लिहिता वाचता येतंय मला. 5वी पर्यंत शिकलेली आहे मी. गुड. म्हणजे आता आपल्याकडे येणारी ऑर्डर आणि इथून जाणारी ऑर्डर या सगळ्या गोष्टी कागदोपत्री व्यवस्थित लिहून ठेवायच्या. आलं का लक्षात? अहो लक्षात आलं म्हणजे? अहो छोट्या मालकीनबाई, तुम्ही एवढं मस्त समजावलं, एकदम डोसक्यात शिरलं बघा. लई सोपं आहे तर मग. खरं तर 4वी 5वी शिकलेल्या आम्ही बायका, पण तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला समजवलेत ना ती पद्धत लई सोपी आहे. आतापर्यंत सगळं रमा बघायची, पण आता आम्ही बी करू शकतो. तेवढीच तिला पण थोडी मदत होईल ना आमची. छोट्या मालकीनबाई, अधूनमधून अशा येत जा, म्हणजे आम्हाला पण काही शिकायला भेटेल ना. येत जाईल ना, त्यात काय, नक्की येईल. पण मावशी, तुम्ही सगळ्या जणी खरंच खूप हुशार आहात. म्हणजे मी शिकवलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही छान शिकलात, पण तुम्ही शिकवलेली शेव मात्र मला काही शेवटपर्यंत जमली नाही. मी पुन्हा नक्की येईन. आणि हो, तेव्हा रमाला सुद्धा भेटे ना. मी आज तिला खरंच खूप मिस करते. छोट्या मालकीनबाई, निघूयात का आपण? नाही म्हणजे मी बाईसाहेबांना फोन केला होता, तर छोटे मालक बी घरी आले आहेत, तुमच्या जेवणासाठी वाट बघताय. चालेल, निघूयात ना. मावशी येते मी. या. येते मावशी. नमस्कार नमस्कार छोट्या मालकीनबाई, नमस्कार. नमस्ते. अहो पूर्ण गावात तुमची चर्चा चालू आहे बघा. नाही, माझी तर आज प्रार्थनाच फळायला लागली. तुमचं दर्शन झालं. अहो गावात काय काय बोलतात तुमच्याविषयी, म्हणजे कोण म्हणतं साक्षात परीच आली का काय गावात. म्हणजे छोटी मालकीन म्हणजे लक्ष्मीचा अवतारच. अहो हे समजा ऐकून मला बी इच्छा झाली तुम्हाला भेटायची. माझी इच्छा पुरी झाली बघा. झालं बोलून तुमचं? येऊ आम्ही? होय होय, माझी इच्छा पुरी झाली. या आता काय. कोण आहेत हे? हे हरिभाऊ आपल्या इथं कामालाच होते वाड्यावर. होय. तर यांनी एवढी माती खाल्ली, एवढे कांड केले ना की रावसाहेबांनी यांची चामडी सोलून कमरेत लाथा घालून हाकलून दिलं. झाली ना ओळख तुमची हरिभाऊ? येऊ का आता आम्ही? मंजू, ही ओळख म्या बरोबर लक्षात ठेवीन बरं का. आणि माझ्या ओळखीचं जाऊ दे का. तुमचं काय हा? एवढ्या दुपारच्या उन्हात त्यांना कुठे घेऊन चाललीस तू? त्यांना छत्री बी नाही धरलीस. अगं उन्हात काळवणल्या म्हणजे बादलं म्हणजे ऊन. काय कर. हॅलो, ते काय करायचं मी आणि मंजू बघून घेऊ. तुम्हाला हेच ऐकायचंय ना आम्ही कुठे गेलो होतो? आम्ही रोजगार केंद्रातून आलो. त्याबद्दल काही म्हणणं आहे का तुमचं काका? काका? हो काका, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, मला काय प्रॉब्लेम असणार. पर तुम्ही रोजगार केंद्रात गेलेलात का? मग तिथं रमा होती का? नाही, रमा नव्हती. घ्या, रमा नव्हती म्हणजे छोटे मालक प्रतापराव बी नसणार तिथे, नाही का? हरिभाऊ, झालंय ना बोलून तुमचं? निघा आता. नाही, म्या निघतो, पर तुम्ही बी निघा. उगा उन्हात हिंडत बसू नका. छोट्या मालकीनबाईंना त्रास होईल. असं का बोलत होता हा माणूस? रमा होती का? छोटे मालक पण नसतील. नेमकं काय म्हणायचं होतं त्याला? अहो ते मागे नाही का रावसाहेबांना जेलमध्ये जावं लागलेलं, ते समजा याच्यामुळेच झालेलं. त्याला ना कोणी वाड्यावर बी उभं करत नाही. घाणेरडा माणूस.
आणि गावात बी समद्यांनी त्याला वाळीत टाकले. त्यामुळे पुढच्या वेळेसपासून जर तो रस्त्यात भेटला ना, ओळख बी दाखवायची नाही त्याला. ऍक्च्युली रावसाहेबांनी सुद्धा मला हेच सांगितलं होतं की गावात काही वाईट माणसं आहेत. एनिवेज मी नाही लक्ष देणार. चल निघूया. सगळे एकत्र जेवायला बसलेत, खूप बरं वाटतंय. बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र आलेत ना. रावसाहेब खरं सांगू का, हम्म. आम्ही नेहमीच असतो, तुम्हीच कधीतरी असता. अंकल, या बाबतीत तुम्ही आणि डॅड ना एकदम सारखे आहात. ते जेवणासाठी आमच्या सोबत असतात ना, तेव्हा आमची दिवाळी असते. अरे मग करणार काय, त्यांना बिझनेसची कामं, आम्हाला पक्षाची कामं. त्यात पक्षाची कामं एवढी वाढत चाललेली आहेत, सतत दौऱ्यावर जावं लागतं, काहीच करू शकत नाही. सेम आन्सर देतात डॅड सुद्धा. ते सुद्धा हेच सांगतात, कामाचा व्याप वाढत चाललाय, बिझनेस टूर्स प्लॅन केलेले आहेत, नवीन नवीन प्लॅन काही इम्प्लिमेंट करायचे, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. या पण अंकल, ते जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ देतात ना, तेव्हा पूर्ण वेळ आमच्या सोबतच असतात. चांगलं आहे, म्हणजे अगदी माझ्यासारखंच. बघा म्हणजे रिया जरी अजून जाधव झालेली नसली तरी आपल्या सगळ्यांमध्ये खूप छान मिसळून गेलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता सगळी फॅमिली आपली एकत्र झालेली आहे. माझ्या मनातलं फॅमिलीचं पिक्चर आता पूर्ण झालेलं आहे. हो अगदी खरंय. या निमित्ताने मला एक मोठी घोषणा करायची आहे. रिया, आज सकाळी तुझ्या बाबांबरोबर माझा व्हिडिओ कॉल झाला होता. वाव, ग्रेट. बाकीची जी काय चर्चा झाली ती नंतर सांगेन, पण मला एक सांग, तू या घरातली बित्तम बातमी तुझ्या वडिलांबरोबर शेअर करतेस? अंकल, रिपोर्टिंग असं नाही, तुम्हाला माहिती आहे ना, मॉम आणि डॅडला माझी किती काळजी असते. त्यामुळे रोज एक कॉल होतोच आमचा. आणि मी इथल्या सगळ्या सेल्फीज, व्हिडिओज हे सगळं त्यांना पाठवत असते. आणि जी माहिती मला मिळते ना, ती सगळी मी त्यांच्यासोबत शेअर करते. पण चांगलं सांगतेस ना? ऑफकोर्स अंकल, मी ठरवून सुद्धा काहीच वाईट सांगू शकत नाही. इथे सगळं चांगलंच आहे ना. चांगली गोष्ट, चांगली गोष्ट. बरं, आमच्या चर्चेतनं अजून एक गोष्ट निघाली. आम्ही साखरपुड्यासाठी 14 तारीख ठरवलेली आहे. आणि आम्हाला चालणार आहे, पण तुला चालणार आहे ना? अरे वा, परदेशात शिकलेल्या मुलीला लाजता सुद्धा येतं. अहो, परदेशात शिकलेली असली म्हणून काय झालं, संस्कार तर इकडचेच आहेत ना. खरंय. चला, आपल्याला हवी तशी सुनबाई मिळालेली आहे. काय वसुंधरा? प्रतापराव, तुम्हाला चालेल ना 14 तारीख? हो, 14 तारीख काय, तू इथे या डायनिंग टेबलवर साखरपुडा करायलाही तयार होईल. आम्ही साखरपुड्यासाठी 14 तारीख ठरवलेली आहे. की प्रताप आणि रमाचा साखरपुडा आपण लवकरात लवकर करून टाकूया. तुम्ही खूप सुंदर आहात.
सगळ्याचा परत एकदा नीट विचार कर. रमाचा विचार कर, तुझा विचार कर. तू रमाशिवाय राहू शकतोस का ह्या गोष्टीचा विचार कर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रियाचा विचार कर. येस डॅड, येस, आय एम व्हेरी हॅपी. हो, मी ना तुम्हाला सगळे फोटोज पाठवणार आहे. ऑफकोर्स. रिया एक मिनिट. ओके डॅड, आय कॅच यू लेटर. या बाय. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. अरे डिस्टर्ब काय, ये 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 ये, बस ना. मी ना आता डॅडशी बोलत होते. डॅडना सांगितलं रावसाहेबांनी एंगेजमेंटची डेट सांगितली ते. यु नो व्हॉट, मॉम आणि डॅड मला चिडवत होते. मला म्हणाले आता लग्न होईपर्यंत तू तिथेच थांब, तुझी सगळी तयारी आम्ही इथून करून पाठवतो. खरं सांगू तर एंगेजमेंटची डेट फिक्स झाली ना, त्यानंतर माझे सगळे प्लॅन्स असे तयार व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे कोणत्या डिझाईन्सचे कपडे असतील, कलर्स कोणते असतील, फॅब्रिक काय असेल, मला मॅचिंग तुझे कलर्स कोणकोणते असतील, इवन ज्वेलरी कशा प्रकारची असेल. मला आय नो, मी खूप एक्साइट झाली आहे या सगळ्या गोष्टींना घेऊन. ओके रिया, कूल डाऊन, कूल डाऊन. प्रताप, तू सुद्धा हॅपी असशील ना? रिया मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना, थोडं काय, तुला हवं तितकं बोल. मी सतत तुझ्याशी इतकी बडबडत असते ना, आणि तेव्हा तू सगळं ऐकून घेतोस, त्यामुळे मी तुझं ऐकायलाच हवं ना. बोल. नाही म्हणजे मला जे बोलायचंय ते थोडं वेगळं आहे. रिया, तुम्ही माझ्या आयुष्यात येण्याआधी माझं एक पास्ट होतं. हॅलो, वय रमा व्हायरस बोलते. हा बोला ना. वय वय ठरलेलं यायत पोहोचेन मी. हा उद्याच यायचंय ना? बरं ठीक आहे, येते. वय ठेवते. का ग? ते नाशिकहून फोन आला होता. मी कामासाठी अर्ज दिला होता ना, त्याच आश्रमातून. मामी अगं, त्यांनी मला उद्यापासूनच कामावर हजर व्हायला सांगितले. उद्या? काय बोलते तू रमे? हा, एवढं लवकर जायचं तुला? अरे ते अधीक्षक पदासाठी अर्ज केला होता ना म्या, तर त्याची आधी 15 दिवस ट्रेनिंग होणार आहे. आणि त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की आम्ही कळवू तेव्हा तुम्हाला यावं लागेल म्हणून. मग मला उद्याच निघावं लागेल. आता तू ठरवलंय म्हणल्यानंतर आम्ही तरी काय म्हणणार आहे? पण जा असं माझ्याच्याने तरी नाही म्हणवणार आहे तुला. करता आम्हाला सगळ्यांना वाटतं तू आम्हाला सोडून जाऊच नाहीस. सुमी कायमची निघून गेली, ती चिंकी तिकडे बंगलोरला एवढ्या लांब आहे, तर तू निघून गेल्यानंतर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचंय? अगं मामी अगं, आता चिंगी जसं तिकडे असण्याची, तुम्ही आपल्यात नसण्याची सवय झाली तुला, तशीच मी बी इथे नसण्याची सवय होईल की. आता तू ठरवलं म्हणल्यानंतर आम्ही तरी काय म्हणणार? नाही थांबवणार तुला. मामी अगं, मी तिकडे जाते खरं, पण सारखी एक भीती वाटते मला. कसले ग? नाही म्हणजे मी तिकडे गेल्याने समजांना मदतच होईल ना, म्हणजे माझ्यामुळे कोणाचं काही वाईट तर नाही ना होणार. अगं रमे, काय बोलतेस तू? नाही अरे मामा, मी अपशकुनी आहे ना म्हणून म्हंटल. अगं मी जिथे जाते तिथे समजांचं वाईटच होतंय बघ. अगं तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का? समजा कळतंय रे मामा. तू बी जरा नीट विचार करून बघितलास ना तर तुला बी कळेल मी काय म्हणते ते. माझे आई बाबा कधी सुखी होऊ शकले नाही, कारण मी त्यांच्या पोटी जन्म घेतला. मी इथं तुमच्या गावात तुमच्याकडे आले तर तुम्हाला बी फकस्त आणि फकस्त त्रासच सोसावा लागले. रमा, इकडे वाड्यावर कामाला गेले, छोट्या मालकांचा बी अपघात झाला. रावसाहेबांची चौकशी झाली, त्यांना उतरती कळायला लागली बघ. हा, म्हणजे उद्या गावात नदीचं पाणी आटलं, गावात दुष्काळ पडला, तर हे सगळं काय तू इथं होती म्हणून होत होतं असं समजायचं का? हा रमे, हे सगळं तुझ्या डोक्यात आहे, ते काढ आधी. नाही, मला एक गोष्ट कळत नाही की तुझ्यासारखी मुलगी हा असा विचार कसा काय करू शकते?
कोणी डोक्यात भरवलंय हे सगळं तुझ्या? रावसाहेब? नाही, रावसाहेबांशिवाय हे सगळं तुला कोणी नाही बोलू शकत. मला सांग, रावसाहेब बोलले का तुला हे सगळं? नाही रमे, हे आता जास्त झाले. आता पाणी डोक्यावर न जायला लागले. मी त्यांना आत्ताच्या आत्ता वाड्यावर जाऊन जाब विचारणार आहे. पिंट्या दादा काय दादा, काय दादा? आपण गरीब असलो म्हणून काय काही खपवून घ्यायचं का? हे बघा, आता तुम्ही काय त्यांच्याकडे काम करत नाही. चिंगीला पण शिष्यवृत्ती मिळाली. आपण काय त्यांचे मिंदे नाही, आता त्यांच्या कुठल्याही उपकाराच्या ओझ्याखाली नाही आपण. तर जास्तीत जास्त काय करतील? आपल्याला गावातून बाहेर काढतील ना, काढू देत. पण मी आत्ताच्या आत्ता वाड्यावर जाऊन त्यांना जाब विचारणार. पिंट्या, तू कशाला विषय वाढवतोय बाबा? आणि ते तिला काही बोललेले नाहीयेत, आपापसात बोलणं चाललं होतं त्यांचं. पिंट्या दादा खरंच नको जाऊस बघ तू, कारण समजा संपलंय आता. आणि छोट्या मालकांचं बी लग्न ठरलंय. ह्या बी लय पुढे निघून आलीये बघ आता. ह्या आता माझा समजा भूतकाळ विसरून जायचं ठरवलंय.